हे गाइस व्हॉट्सअप, दिस इज मी सागर पाटील. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर मी कदाचित 4 ते 5 महिन्यानंतर व्लॉग तयार करतो आहे आणि आजचा व्लॉग मराठीत असणार आहे कारण मला सजेशन्स आलेले की मराठीत व्लॉग तयार कर, तर तो जास्त चांगला होईल. आजच्या व्लॉगमध्ये आपण कोल्हापूर हायकर्सबरोबर राईडवरती जाणार आहे. तर ती राईड का अरेंज केली आहे, कोणातर्फे अरेंज केली आहे हे आपल्याला सागर सर 5 मिनिटात सांगतील. तर राईडची सुरुवात रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये होणार आहे उद्यमनगर इथून. तर आत्ता 5:30 वाजलेले आहेत आणि इथं सगळे रिपोर्टिंग करायला आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके, तर आज आपण इथे रॉयल एनफील्ड सोबत जी आपली आज रॅली आहे बाईक राईड, तर त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण सगळ्या रायडर्ससाठी प्रत्येक महिन्याला एक ॲक्टिव्हिटी आपण कस्टमरसाठी किंवा जे आपले रायडर्स आहेत त्यांच्यासाठी करतो आहे. तर पहिल्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे आज इंटरनॅशनल माउंटन्स डे आहे. तर आपली ही राईड आपण अशी केली डिझाईन की ह्या टेकड्यांचं पूजन करून आपण सुरुवात करतो आहे. तर जाताना टेंबलाईवाडीच्या इथे जे शहरातलं एक टेकडी आणि पूर्वीचे जे मंदिर आहे तिथे, तर एक निसर्गाचं जतन व्हावं, टेकड्यांचं संवर्धन व्हावं आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे सगळ्यांची. तर ह्या राईडची सुरुवात आपण त्या टेकडीचं पूजन करून करतो आहे. तर पुढच्या प्रवासाबद्दल थोडेसे डिटेलमध्ये रूट्स सगळ्यांना उत्सुकता असेल की रूट काय आहे, आपण तो डिस्क्लोज केला नव्हता किंवा इथं आल्यावर सांगणार होतो. तर रूट आपला असेल इथून टेंबलावाडी, तिथून सिद्धोबाच्या इथून ज्योतिबाच्या बॅक साईडनं आपण पन्हाळ्याला जातो आहे. पन्हाळ्याच्या इथून परत खाली बुधवार पेठेत येऊन मसाई पठारच्या अलीकडून बॅक साईडला आशनी स्तंभ म्हणून माहीत असेल कुणाला, म्हणजे तो खोतवाडीचा एक रोड आहे, तो थोडासा ऑफ रोड ऑन रोड अशा टाईपचा तो मिक्सचर रोड आहे. तिथून आपण बांदिवड्याला बॅक साईडला जातो आहे. तिथे एक प्लॅटो आहे, 1 किलोमीटरचा ट्रेक असेल बेसिकली, छोटासा. गाडी पार्क केल्या आपल्या सगळ्या बाईक्स की तिथून 1 किलोमीटर फक्त चालायचं आहे आपल्याला. एक छोटंसं पठार आहे, तिथून खूप व्ह्यू छान दिसतोय. म्हणजे वारणेपर्यंतचा इकडे मलकापूर आणि ह्या साईडला गगनबावडा असं तो सेंटरला आहे. ते बरेचशा लोकांना तो माहीत नाही आहे, पण तिथून व्ह्यू खूप छान आहे. तर तो बघून आपण खेळायला येऊ, आपलं लंच होईल. तर सगळ्यात प्रथम म्हणजे सगळ्या ग्रुप मेंबर्सनी आपलं इंट्रोडक्शन दिलं आणि त्यानंतर झाली आमच्या राईडची सुरुवात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. पर्सन विथ होम आय एम सिटिंग ऑन बाईक इज वरद. वरद हा आपल्या आजच्या राईडचा मार्शल असणार आहे. आपला सगळ्यात पहिला स्टॉप टेमलाई असणार आहे. आम्ही आता टेमलाईला आलो आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे आणि आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिन असल्याबद्दल आम्ही इथं पर्वतांची पूजा करून आमचा दिवसभर राईड चालू करणार आहे. तर हा पर्वत दिन साजरा करण्याच्या पाठीमागचा आपला इरादा असा आहे की डोंगरांच्या वर आपण जात असतो, तिथं पर्यावरण सुरक्षित असतं बऱ्याच वेळेला, तिथे लोक जपतात. पण जी शहरं वाढायला लागली आहेत वेगाने, त्याच्यामधल्या ज्या टेकड्या आहेत ती शहरांची फुफ्फुसं असतात आणि ती जर नाहीशी झाली तर शहराच्या पर्यावरणाचा समतोल बिघडेल. म्हणून यावर्षी मी असं केलेलं आहे की सहजपणे आपण शहरांमधून फिरत असताना आपल्या लक्षात येत नाही की ती टेकडी आहे आणि या टेकड्यांच्यावर झालेलं जे अतिक्रमण आहे त्याच्यामुळे त्याच्या पर्यावरणाचा किंवा त्याच्या परिसंस्थेचा जो ऱ्हास होतो, तो ऱ्हास थांबावा याच्यासाठी लक्ष वेधण्यासाठी म्हणून आपण मुद्दामून टेंबलाई टेकडीची योजना केली आहे. टेंबलाई टेकडीवर जगामधलं सगळ्यात पहिलं किंवा भारतामधलं, जगामधलं म्हणता येणार नाही पण भारतामधलं सगळ्यात पहिलं जे महाराष्ट्रामधलं श्री शिवाजी महाराजांचं मंदिर, ही गणपतीची जी मूर्ती दिसते ना, या प्रतिमेच्या पलीकडच्या बाजूला छोटा चौथरा आहे. त्या चौथऱ्याचे अवशेष बऱ्याच वेळेला आम्ही स्वच्छ करून ठेवलेले होते, पण लोकांना त्याचं महत्त्व काही कळत नाही आहे. ते मंदिर इथे होतं, काही काल इथे होतं, पण त्याच्यानंतर ते मंदिर नामशेषच झालेलं आहे. तर ही एक गोष्ट प्रातिनिधिक आम्ही तुम्हाला सांगतो की आज हे मंदिर नामशेष झालं, उद्याला ही टेकडीसुद्धा नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून कोल्हापूरच्या आजूबाजूला एकूण 9 टेकड्या आहेत आणि त्या 9ही टेकड्यांच्यावर आज आमचे प्रतिनिधी कुठं ना कुठं पूजन करतात. की पर्वताचं पूजन कोणी करायचं, जमिनीवर राहणाऱ्यांनी करायचं नाही, जे पर्वतावर जातात त्यांनी करायचं. ज्याला पर्वताचा माथा माहिती आहे त्यालाच भूमीचं महत्त्व कळतं. हा सिद्धांत माझा नाही आहे, हा सिद्धांत पहिल्यांदा ज्यांनी अयशस्वी प्रयत्न केला इंग्लंडच्या गिर्यारोहकाने एव्हरेस्ट चढण्याचा, त्यानं लिहिलं की मी एव्हरेस्टवर गेल्यानंतर कळलं की भूमीचा आधार किती मोठा असतो.
अत्यंत अल्पवयामध्ये आणि अतिशय लहान वयामध्ये जिनं 8,000च्या वर शिखरावर पाऊल ठेवून आकाशाला गवसणी घातली आहे. ती आमची विद्यार्थिनी माझी मानस कन्या, तिच्या हस्ते आपण आज याचं पूजन करणार आहोत. आणि इतकंच नव्हे तर ज्या साधनांच्या साहाय्याने तिनं ही एवढी मोठी अचिव्हमेंट केलेली आहे, तर तिचं पुढचं पाऊल एव्हरेस्टवर पडल्यानंतर आपण इथेच नाही पण आपण कोल्हापुरात या परिसरामध्येच येणार आहोत. तर तिच्या हस्ते पूजन करावं ही माझीच नाही, कोल्हापुरामधल्या सर्व गिरीप्रेमींची इच्छा होती आणि त्या इच्छेला तिनं मान दिल्याच्याबद्दल आम्ही तिचे आभार मानतो. कारण ती जेव्हा 8,000 शिखर म्हणजे 8,000 मीटर उंचीचं शिखर करून आली तेव्हा मी तिच्या पायाला बंधन केलं, तिच्या पायावर डोकं ठेवलं. माणूस किती लहान आहे किती मोठा आहे हे महत्त्वाचं नसतं, तो किती उंच गेला हे महत्त्वाचं असतं. तर कोल्हापुरामधली पहिली ती युवा गिर्यारोहक आहे की जी 8,000 मीटरपेक्षाही अधिक उंचीवर गेली आणि जे शिखर तिनं पादाक्रांत केलं ते एव्हरेस्टपेक्षाही अवघड शिखर होतं. तिच्या हस्ते आपण पूजन करतो. टेमलाईचं छत्रपती शिवाजी महाराजांचं व पर्वतांचं पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता राईड कंटिन्यू करत आहे. क्लायमेट खूप भारी झालेलं आहे. अशा क्लायमेटमध्ये राईड करायला खूप मस्त वाटतं आहे. If there's something that you need to say, I know it ain't easy living inside your brain for sure. You keep telling me that it's all okay, but I know, yeah, your silence speaks so loud. समोर जे डोंगर दिसते कदाचित त्या डोंगरावरती चाललो आपण, मला पण माहिती नाही, पुढे जाऊन कळेल आपल्याला. तर आता आम्ही डोंगराच्या खाली पोचलेलो आहे. ते समोर डोंगराचे तिथं वरती जायचं आहे. तर बघू आता जमते का चढायला वरती. मला माहीत नाही किती दिवसानंतर डोंगर चढायला लागलोय. सवय गेल्या डोंगर चढायची, सुरुवातीलाच दमलोय मी. तर फायनली वरती पोचलेलो आहे मी आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता कसला भारी आहे. आणि मागच्या बाजूला मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. If there's something that you need to say, I know it ain't easy living inside your brain for sure. You keep telling me that it's all okay, but I know. डोंगरावरती जाऊन दर्शन घेऊन आम्ही थोडं पुढं आलेलो आहे. तर उपाशीपोटी काही काम करायचं असते त्यामुळे आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो आहे. चैतन्य रिसॉर्ट असं नावाचं एक रिसॉर्ट आहे. मस्त चमचमीत पोहे आणि चहा आहे नाश्त्याला. पोटभर पोहे खाऊन आणि चहा पिऊन मूड एकदम फ्रेश झालेला आहे. हाच फ्रेश मूड घेऊन आता आम्ही पन्हाळ्याच्या दिशेने जात आहे. We're talking about nothing. Then you said something under your breath. I can't take it. I know what you're thinking. I wish I could fix this, yeah. If there's something that you need to say, I know it ain't easy living inside your brain for sure. You keep telling me that it's all okay, but I know, yeah, your silence speaks so loud. सर आहेत स्वरूप सर, तर पन्हाळ्याचे ते CEO आहेत आणि बरेचदा आम्हाला पन्हाळ्यावर उपक्रम कुठलेही घेत असताना त्यांचं कायम सहकार्य लाभले. आत्तापर्यंत दीपोत्सव असू दे, पन्हाळा पावनखिंड मोहीम असू दे, इंटरनॅशनल माउंटन्स डे निमित्त आपण जे गडपूजनाचं कार्यक्रम आणि त्याच्याबरोबर राईड ठेवले त्याच्यामध्ये पन्हाळगडाचा पण आपण समावेश केला आहे. तर मी सरांचं स्वागत करते इथं आपल्या इथं ते लाभलेत आज आपल्याला इथे ह्या का उपस्थिती आहे त्यांची. तर 2 मिनटं सर तुम्ही सगळ्यांना गाईड करावा थोडंसं तुमची गाईड. ओके, आता मिस्टर सागर यांनी आत्ताच मला सांगितलं की आपला जो ग्रुप आहे बायकर्सचा त्यांनी 5 गड सिलेक्ट करून त्यांचं पूजन वगैरे आजच्या इंटरनॅशनल माउंटन डेच्या निमित्तानं आपण हा प्रोग्राम अरेंज केला होता. आणि चांगलं आहे आपला ह्या ग्रुपची एनर्जी नेशन बिल्डिंग असेल किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी असेल
या सगळ्यासाठी तुम्ही स्पेंड करा आणि भविष्यात चांगलं काम करा, एवढंच मी बोलतो, जास्त काय नाही बोलतो. थँक्यू. शिवाजी महाराजांना टोटल 2 मुलगे होते, संभाजी आणि राजाराम. तर संभाजी महाराजांनी साताऱ्याची गादी आणि राजाराम महाराजांची कोल्हापूरची गादी. मग राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी त्यांनी हा राजवाडा बनवलेला 17व्या शतकात. तर आता त्याच्यामध्ये हायस्कूल आहे, त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं, कोल्हापूर संस्थान होतं, त्यामुळे हा पन्हाळा राजधानी होती त्यावेळची कोल्हापूरची. तर हा त्यांचा राजवाडा आणि हा पलीकडला साठमारी म्हणून भाग आहे. तेव्हा राजे लोकांना वगैरे एका मेळ असायचा, हत्तींच्या झुंजा वगैरे लावल्या जायच्या. तर हा साठमारीचा भाग आता ग्राउंडमधून मुलांना वापरलेला आहे आणि याच्यामध्ये सगळे वर्ग वगैरे बनवलेले आहेत. ते शिवाजी महाराजांचं मंदिर त्या काळात म्हणजे ताराराणीच्या काळातच बनवलेलं आहे. आता सिंधुदुर्ग आणि पन्हाळा अशी 2 ठिकाणी त्यांचे मंदिर आहे. इतर ठिकाणी त्यांचे पुतळे असतात, इथं त्यांना देवाचं स्थान दिलेलं आहे. शिवजयंतीला दिवसबंद मंदिर उघडं असतं, 1,00,000-1.5 लाख लोक मशाली इथून पेटवून येतात. तर ही महाराष्ट्रातली 2 मंदिर अशी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, सिंधुदुर्ग आणि पन्हाळा. साईडला जे गुहा दिसतात ते नाग लोकांच्या काळातल्या गुहा आहेत पूर्वीच्या. तिथे सुरुवातीला ज्यावेळेला आदिवासी लोक राहत होते, नाग लोक, पन्नगाले असं नाव होतं डोंगराचं. पन्नग म्हणजे सर्प आले म्हणजे घर, सर्प लोकांचं राहण्याचं ठिकाण, म्हणजे एक जमात होती, त्या जमातीचं नाव सर्प लोक होतं. तर ते लोकांची घरं वगैरे त्यावेळेला नव्हती, तर अशीच गुहा करून राहत होते. नाग लोकांच्या गुहा आहेत त्या काळातल्या पूर्ण. तर पन्हाळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन व शपथ घेऊन आम्ही तिथून निघालो आणि आमच्या नेक्स्ट पॉईंटला पोहोचलो, जे म्हणजे आशनी स्तंभ. आशनी स्तंभ हे पन्हाळा व पावनखिंडच्या मध्ये आहे. आणि तिथून आता हा जो रोड तुम्हाला दिसतोय, हा रोड नव्हता, हे अगदी असे मातीचं रान असल्यासारखं होतं. ह्यातूनच आम्ही जायचो आणि समोरून परत तुम्ही डाव्या साईडला आत एंट्री करताय म्हणजे जंगलात परत जाताय. आणि हा सरळ रोड मलकापूरला जातो, म्हणजे पुढून रोड आहे. हा रोड नव्हता तेव्हा, ते शेवटचंच गाव होतं खोतवाडी, त्याला मलकापुरातून हे होता रोड होता एक्सटेन्शन पहिला आधी. आता हा रोड सगळा चालत आम्ही त्यावेळेस जायचो. तर तुमच्या मागे हे दिसतंय की नाही, ह्याच्यापेक्षा खूप उंच दगड होती पूर्वी. आता ती नाहीशी होत, छोटी छोटी होत, ते एवढीशी राहिलेत. तुम्हाला तो एवढासा छोटा दगड दिसतोय, पण तुम्ही जर त्याच्या जवळ गेला ना तर तुमच्या उंचीपेक्षाही मोठा तो दगड आहे. आणि जेव्हा आपण लंचला भेटू तेव्हा मी त्या दगडाचा एक व्हिडिओ दाखवतो, त्याच्यात आवाज येतोय. म्हणजे एका ठिकाणी जर का तुम्ही असा मारला तर लोखंडावर कसा दगड आपटतोय ना, टंग असा आवाज येतोय. आणि हा ऐतिहासिक मार्ग आहे पावनखिंडीचा, जे शिवाजी महाराज त्या काळात गेलेले पन्हाळ्यावरून विशाळगडला, ते ह्या रूटनेच गेलेले, तो रूट आहे हा. तर आता पुढं आपण जे जाणार आहे ते बांदिवडे. समोर एक पठार दिसतंय बघा तुम्हाला, एक छोटासा डोंगर दिसते नाही, इथून ते तुम्हाला पठार नाही वाटत, पण त्याच्यावर आपण जायचं आहे. आणि तिथून पूर्ण व्ह्यू सगळा खूप छान दिसतोय. म्हणजे त्या साईडला तुम्हाला गगनबावडाची साईड ओपन होते त्या पठारावरून, पलीकडची कळे, म्हणजे त्या पठारावरून अगदी एक 10-12 किलोमीटर कळे आहे. आणि हे बरोबर सेंट्रलाइज आहे. ह्या साईडला तुम्हाला आंबा, त्या साईडला गगनबावडा आणि इकडच्या साईडला पन्हाळा, असा तो सेंट्रलाइज पॉईंट आहे. तर आपण तिथं थोड्या वेळात जातो. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. Yeah. We are heroes tonight. We will fly above the sky. पठारावरून खाली उतरताच आम्ही कळे येथे पीके हॉटेल इथे जेवायसाठी थांबलो. आम्ही पिकी हॉटेल ऑन द वे आमच्या रूटला आहे. तर पिकी हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलो होतो आणि मी व्हेज थाली खाल्ली. तर व्हेजमध्ये एवढी व्हरायटी चांगली आहेत ना, ताटच एवढं चांगलं आहे की तुमचं बघूनच फक्त पोट भरेल. आणि त्याच्यामध्ये खाल्ल्यानंतर पण खूप टेस्टी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ असल्यामुळं ना, पनीर पण आहे चांगलं आणि कुर्मा पण चांगला आहे आणि टेस्टी आहे. की व्हेज पांढरा रस्सा आपली स्पेशलिस्ट आहे. जेवण छान आहे आणि स्पेशल म्हणजे आम्हाला व्हेज पांढरा रस्सा इथं मिळाला खायला.
सोलकढी पण मिळाली आहे. कुर्मा आणि पनीरची भाजी पण छान होती आणि शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण आहे, छान आहे. पोटभर जेवण करून आणि आमची एनर्जी रिफिल करून आम्ही पोहोचलो आमच्या नेक्स्ट स्पॉटवरती, तो म्हणजे कोदे डॅम. कोदे डॅम येथे आम्ही खूप मस्ती केली, खूप फोटोज काढले आणि छान गप्पा रंगल्या आणि मग सुरू झाला आमचा परतीचा प्रवास. तर फायनली आपली राईड कंप्लीट झालेली आहे. आम्ही आता रॉयल एनफिल्डच्या शोरूमला पोहोचलेलो आहे, जिकडून आम्ही स्टार्ट केलेलं. कोल्हापूर हायकर्सतर्फे सर्टिफिकेट आणि ॲडव्हेंचर मोटरसायकल्सतर्फे गिफ्ट वाउचर देऊन आपली आजची राईड समाप्त झाली. अँड अनदर राईड वॉज सक्सेसफुली डन बाय कोल्हापूर हायकर्स. Stay tuned with Kolhapur Hikers for upcoming adventures.